आणि अंश पाटील आणि सिद्धांत मोरे यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक बंटी घाकसाठी त्या झेलसाठी आलंय. जाऊया मॅच कडे. दर्या किनारा अष्टमी विरुद्ध गणराज 11 भुवनेश्वर. पहिल्या फेरीतीला अंतिम सामना आपण पाहतोय. सोनार सिद्ध करंडक 2022 पर्व दुसरे या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधली ही पहिल्या फेरीची अंतिम लढत. चौथा सामना आपण पाहतोय जिथे दर्या किनारा अष्टमी संघाकडून फलंदाजीसाठी सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सूरज पवार आणि त्याच्या साथीला त्या टीमचे कॅप्टन सागर भोबड. यंदाचे बंटी घाकच्या त्या अप्रतिम झेलसाठी त्या ठिकाणी कॅश प्राइज आलाय. स्ट्रायकिंग एंडला सूरज पवार आपण पाहतो. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आणि त्याच्या साथीला सागर भोबड. यंदाच्या सीझन मध्ये एक धुमधडाक्यात फॉर्म मध्ये असलेला फलंदाज सूरज पवारला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला, जिथे धावीर चषकामध्ये एक्झिबिशन मॅच देखील पाहिली. सलामीला आलेला होता फलंदाज. चांगली फलंदाजी देखील त्याच्या माध्यमातून पाहिली. वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं षटक घेऊन गणराज 11 भुवनेश्वर संघाकडून रँडम राऊंड विकेट कडून दाखल झालाय विकी पाडगे. इथे पहिला चेंडू, एक चांगल्या पद्धतीचा चेंडू, वेगवान पद्धतीची गोलंदाजी आणि खऱ्या अर्थाने गोलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे, कारण समोर एक चांगले फलंदाज आहेत. यंदाच्या सीझन मध्ये त्यांच्या बॅटमधून अनेक धावा येत आहेत, त्यांच्या बॅटमधून चांगले फटके निघत आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांची बॅट देखील बोलू लागले. इथे देखील चांगला चेंडू ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एकेरी धावेने आपल्या टीमचं आपल्या स्वतःचं देखील खातं ओपन होईल. विकी पाडगे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय, जिथे पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च झाले या गोलंदाजाकडून. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थाने ती गोलंदाजी देखील पहिल्या 2 चेंडूमध्ये आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2च क्षेत्ररक्षक आपण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवू शकतो, जिथे वाईडेस्ट लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक फिल्डर पाहतोय. मिड विकेटला देखील आहे सागर भोबड. आता स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाजी करताना पाहतोय. त्या टीमचे कॅप्टन आहेत, नक्कीच त्यांच्या जबाबदारी देखील असेल. 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये मोठ्यात मोठी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये उभारावी लागणार. इथे देखील चांगला चेंडू, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. ऑफ साइडला एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मिडल ऑफ द बॅट चेंडू आला नाही. एकेरी धाव त्याच्या बॅटमधून देखील आली. स्कोर कार्डवर आतापर्यंत धावसंख्या आहे ती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 धावा धावफल करते लागल्यात. पुन्हा एकदा सूरज पवार स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, जिथे नक्कीच सलामीला आलेला फलंदाज आहे, त्याच्यावर देखील दडपण असेल की स्कोर कार्डवरती धावफलक आहे. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, नक्कीच त्या ठिकाणी झेल सुटला विकेट किपर कडून. आणि इथे देखील फंबलिंग, नक्कीच चेंडू चौकाराच्या दिशेने चाललाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. परंतु 3 धावा दोन्ही फलंदाजांकडून पूर्ण झाल्या. 4थ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि नक्कीच हा चौकार, जिथे चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटने आपण पाहतोय. जिथे 1 धाव होती तिथे या 4 धावा आल्या. नक्कीच गोलंदाजी चांगल्या पद्धतीचे होते गोलंदाज विकी पाडगेकडून, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ त्याला लाभत नाही. 2 चेंडूचं खेळणं बाकी या षटकातील. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. इथे मोठा फटका सूरज पवारच्या बॅटमधून, वाईडेस्ट लॉंग ऑन चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू डीजे. सांगितल्याप्रमाणे एक मोठा फटका सूरज. मैदानाच्या आतमध्ये हे षटक झाल्यानंतर पाण्याची व्यवस्था, पाणी घेऊन जायचं आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफल करते लागल्यात. सूरज पवारच्या बॅटमधून एक चौकार आलाय.
इथे देखील चांगला चेंडू विकेट किपर कडून पुन्हा एकदा चूक होत आहे. या वेळेला मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. लेग बायच्या स्वरूपात आलेला हा चौकार. पाणी घेऊन जा. पहिलं पॉवर प्लेचं षटकाची समाप्ती झाले, जिथे 6 चेंडू आणि 14 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. गोलंदाजी चांगल्या पद्धतीची झाली, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ त्या ठिकाणी गोलंदाज विकेट पाठ घ्यायला लाभले नाहीतर नक्कीच हे षटक एक चांगल्या रीतीने पार पडलं असतं. एक चौकार नक्कीच सूरज पवारच्या बॅटमधून आपण पाहिला. सहा चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्ले नंबर 2 चं षटक घेऊन दाखल झालाय तो अल्पेश कीर. ज्या पद्धतीने अल्पेश पाटीलला आपण पाहिला धावीर चषकामध्ये, त्याच पद्धतीने अल्पेश कीर देखील वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. सागर बोबड ऑन स्ट्राईक. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सागर बोबडचा. अल्पेश कीर स्वतः झेलखाली आहे आणि पहिला धक्का बसतोय अष्टमी संघाला सागरच्या स्वरूपात. सागर बोबड सारखा एक तडाखेबंद फलंदाज त्याला जायबंदी करण्यात अर्थातच अल्पेश कीर याला यश मिळालंय. स्वतःच्याच फॉलोअर तुला घेतलेला तो अप्रतिम झेल. असं म्हटलं जातं ना की कलेक्ट कॅचेस विन द मॅचेस, असंच काहीच त्याच्याच माध्यमातून पाहायला मिळतोय. त्याला माहिती आहे मी जर गोलंदाजी करतो आणि माझ्या गोलंदाजीवरती जर क्षेत्ररक्षकाने कुठला झेल जर सोडला तर माझ्यावरती एका मागोमाग हा खेळाडू प्रहार करू शकतो. कारण की ती कॅपॅबिलिटी त्याच्याकडे असलेली कॅपेबिलिटी आणि असलेल्या क्षमतेचा हा फलंदाज आहे. कारण की सागर बोबड सारखा नामवंत खेळाडूला मैदानाच्या बाहेर पाठवणं खूप महत्वाचं होतं आणि कल्पेश कीरने टाकलेला तो अप्रतिम चेंडू आणि त्याच्यावरती घेतलेला अप्रतिम झेल. नक्कीच या विकेटची खऱ्या अर्थाने गरज देखील होती या टीमला, कारण एक चांगला फलंदाज बाद झाला. एक चांगल्या फलंदाजाची विकेट लवकरात लवकरने नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी खऱ्या अर्थाने चांगलंच असतं आणि अल्पेश कीरने आपल्या पहिल्याच चेंडूमध्ये ते दाखवून देखील दिलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोहित शिंदे. अंधारली टीमला बिलॉंग करतो, परंतु आज अष्टमी संघाकडून आयकॉनची भूमिका मैदानाच्या आतमध्ये साकारताना दिसेल. नक्कीच जर आपण पाहिलं तर गोलंदाजी कमबॅक गोलंदाजी असेल का अल्पेशाची. या वेळेला चांगला चेंडू, मोठी अपील होती दक्ष पंच. या वेळेला सिद्धांत मोरे कोणता रिस्पॉन्स देत नाही, त्याबरोबर त्या ठिकाणी होते एका मिसफिल्डची. 1 रन जास्त मिळते त्या ठिकाणी. अर्थातच चांगला कॉलिंग, चांगली त्यांच्यामध्ये असलेली तालमील, चांगला असलेला कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय. खेळामध्ये जर पाहिलं तर आपण महेंद्रसिंग धोनी असेल, रवींद्र जडेजा असेल, चांगलं कोऑर्डिनेशन आणि चांगला स्पीड आहे त्यांच्याकडे रनअप घेण्याचा. कारण की जर सातत्याने पाहिलं तर एकेरी धावेचं दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करणं तितकंच सोपं नसतं, पण ते तितकंच सोपं करून ठेवतात असे महान खेळाडू रवींद्र जडेजा असतील, MS धोनी माही असतील. त्याच पद्धतीने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रोहित शिंदे सारखा खेळाडू पाहायला मिळतोय. त्याच्याकडे असलेली बॉडी लँग्वेज वाटलं नव्हतं 2 धावा मिळतील. इथे सूरज पवारच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. वाईड स्पीड विकेट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. सूरज पवार आठवण करून देतोय आपल्याला योगेश पवार याची. कारण की हा डावकुरा फलंदाज तो उजव्या हस्तीचा फलंदाज आहे. डावकुऱ्या फलंदाजाला हा जर पाहिला ना तर ही खेळपट्टी लाभदायक असते. कारण की आता आपण घड्याळाच्या काट्याचा विचार केला तर वाजलेत 2:30. कारण की 3-3:30 नंतर डावकुरा फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये हवी होतो.
गेंद जे बल्ले से ऐसी निघली की जैसे बंदूक से गोली, खऱ्या अर्थाने सूरज पवारने त्या षटकाराने दाखवून दिलं. इथे देखील ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये चांगला फटका आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन देखील आहे. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वारंवार मिसफील्ड गोलंदाजी करणाऱ्या टीम गणराज 11 भुवनेश्वर कडून आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या मिसफील्डचा फायदा देखील उचलतायत ते दर्याकिनारा अष्टमीचे फलंदाज. जिथे 1 आहे तिथे 2, जिथे 2 आहे तिथे 4, अशा स्वरूपात एक्स्ट्राच्या धावा आतापर्यंत तरी भरपूर आहेत. डबल करते धावा लागल्या त्या 24. पुढचा चेंडू अल्पेश. इथे देखील चांगला चेंडू, जोरदार अपील. अजून एक निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू ना बाकी. सूरज पवारच्या माहितीसाठी 1 षटकार 2 चौकाराच्या सहाय्याने खेळतोय. एक चांगला फलंदाज आहे, नक्कीच यंदाच्या सीझन मध्ये अत्यंत फॉर्म मध्ये असलेला फलंदाज आहे. मोरयाळी संघाला बिलॉंग करतो. आज दर्याकिनारा अष्टमीकडून आयकॉनची भूमिका साकारतोय आणि आयकॉन का घेतलाय हे खऱ्या अर्थाने पहिल्या 2 षटकात तरी त्याने दाखवून दिलंय. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाकडून चांगली फलंदाजी होणं अत्यंत गरजेचं आहे या मैदानामध्ये, कारण त्याला असेल तो वारा ऍडव्हान्टेज. आणि इथे देखील तोच फटका दाखवतो सूरज पवारच्या बॅटमधून आलेला हा दुसरा षटकार. धावा झाल्या आता धाव फलकावरती 30. धाव संख्या धाव फलकावरती 30 झाल्या. सुनील, मी मागाशीच म्हटलं होतं की स्वतःमध्ये क्वालिटी ठेवली पाहिजे, कारण दुनिया झुकतीये, झुकाना मला चाहिए. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये सूरज पवार मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याने 2 षटकार लगावलेत. माझ्या माहितीप्रमाणे एक आक्रमक फलंदाजी जी संघाला 10 चेंडू आणि वैयक्तिक 25 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय हा एक तडाखेबंद फलंदाज. स्ट्राईकेटला फलंदाज असणार आहे आता रोहित शिंदे. अर्थातच सुनीलच्या समालोचनासाठी युट्यूब वरना अर्थातच शुभेच्छा आल्यात. आपण जर पाहिलं तर विजय नार्वेकरनी शुभेच्छा पाठवल्यात. धन्यवाद. नक्कीच त्या आलेल्या शुभेच्छांचा मी मनापासून स्वीकार करतो. असेच तुमचे धन्यवाद आमच्या पाठीशी असू दे. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना आपण पाहतोय गणराज 11 भुवनेश्वर विरुद्ध दर्याकिनारा अष्टमी. मागील मॅच मध्ये देखील अमर वारंगेला जीवनदान होतं, या मॅच मध्ये देखील सूरज पवारला जीवनदान आलं आणि तदनंतर आलेले फटके आपण पाहिले. इथे लॉंगॉन मध्ये प्रोटेक्शन आहे, रोहित शिंदेच्या स्वरूपात हा धक्का बसतोय. दुसरा थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला इन ॲट नंबर 4 शंतनू आष्टीवकर. यंदाच्या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खऱ्या अर्थाने रोहातल्या प्रत्येक प्रेक्षकाने यंदाच्या सीझन मध्ये त्याची बॅटिंग त्याची बॉलिंग ही प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिली असेल आणि तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्या साथीचा फलंदाज आहे सूरज पवार. दोन्ही फलंदाज एका टीमला बिलॉंग करतात रुपेश दादा, आणि आज देखील दर्याकिनारा अष्टमी संघाकडून ते 2 फलंदाज एकत्र आलेत. जिथे 13 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, मैदानाच्या आतमध्ये 30 धावा देखील त्यांच्या स्कोअर कार्ड वरती आपण पाहतोय. 2 फलंदाज खऱ्या अर्थाने बाद झालेत नक्की, परंतु अजूनही 17 चेंडूंचा खेळ ना बाकी. या 17 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. नक्कीच दत्तसाई मोरयाळी संघाचे हे 2 खेळाडू यावेळेला रिवर्सचा अटेम्प्ट होता. शंतनू आष्टीवकरचा पहिल्या चेंडूवरती कॉन्फिडन्स बघा, पहिल्या चेंडूवरती रिवर्स खेळण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न तिथपर्यंत सक्सेसफुल झाला. त्याच्यावर 2 धावा तर यशस्वीरित्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. आल्या रिव्हर्स स्वीपचा फटका त्याच्या बॅट मधून देखील आपण पाहिला. 2 धावांना स्वतःचं खातं देखील त्या ठिकाणी ओपन झालं. धावफल करते धावसंख्या ते आतापर्यंत 32 धावा. 2 फलंदाज बाद झालेत गणराज 11 भुवनेश्वर. इथे देखील चांगला चेंडू गोलंदाजाचा कमबॅक पहा, जिथे पहिल्या 12 चेंडूमध्ये 30 धावा खर्च झाल्या होत्या, परंतु या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज
जय सुटेच्या माध्यमातून पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा खर्च झाल्यात. एक फलंदाजाला त्याने माघारी पाठवले रोहित शिंदे सारख्या. इथे शंतनू आष्टीवकरच्या बॅट मधून वाईटेस्ट लॉंग ऑन चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू डीजे. हा फटका ज्यावेळेस बॅट मधून आला ना शंतनू आष्टीवकरच्या, कुठेतरी त्याच्या टीम मधल्या खेळाडूंना देखील वाटला असेल की हा झेल आहे की काय, परंतु शंतनू आष्टीवकरची ताकद आपण पाहिली. परंतु इथे झेलची संधी आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू होता. एक चांगली धाव घेऊन शंतनू आष्टीवकरला माघारी पाठवलाय. थँक्यू डीजे. 3 चेंडूमध्ये 8 धावा बनवून बाद झाला तो शंतनू आष्टीवकर. मोठ्या अपेक्षा होत्या त्याच्या सहकार्याने या मॅच मध्ये तुफानी खेळ येईल, परंतु एक मोठा फटका त्याने देखील दाखवला आणि 8 धावांवर वैयक्तिक बाद देखील झाला. या षटकातील शेवटचा चेंडू आहे ना, बाकी आतापर्यंत धावफलकावरती धावा आहेत त्या 38 धावा. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एड वरती आपण पाहतोय राजू वाघमारे. हा देखील यंदाच्या सीझन मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये या टीम मध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा दिसतोय, जे खऱ्या अर्थाने यंदाच्या सीझन मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये ज्यांच्या बॅट मधून चांगले फटके येत आहेत आणि खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये ते आपण आजच्या दिवशी बघतोय देखील, जिथे 17 चेंडूने 38 धावा झाल्यात. इथे देखील चांगला चेंडू सूरज पवारला समजला नाही. एक निर्धाव चेंडू. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर आतापर्यंत दर्या किनारा अष्टमी संघाची धावसंख्या ती 3 फलंदाज बाद झाल्यानंतर 38. पाहिली तर सूरज पवार आणि राजू वाघमारेने केलेली अप्रतिम गोलंदाजी. 38 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. राजू वाघमारे अप्रतिम असा एक ऑलराऊंडर आहे, कारण की सातत्याने तो स्वतःच्या संघामध्ये कामगिरी करत असतो, मात्र आयकॉनची सुद्धा भूमिका सातत्याने तो करत आलाय मैदानाच्या आतमध्ये. नवीन खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर राजू वाघमारे सारखा एक धुरंधर मैदानाच्या आतमध्ये आहे, कारण की या संघामध्ये तेवढी क्षमता आहे, तेवढी पोटेन्शियल आहे, कारण की शेवटचा खेळाडू सुद्धा येऊन षटकार मारू शकतो अशी संघ निवड आहे या संघाची. कारण की आपण जर पाहिलं तर रोहित शिंदे सारखा तडाखेबंद फलंदाज मात्र शून्यावर बाद झाला. त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी केली. तिसऱ्या षटक हाताळत असताना गोलंदाज जय सुटे, अर्थातच आमचे गुरुजी सुटे गुरुजी होती, त्यांचा हा चिरंजीव जय सुटे अर्थातच चांगली गोलंदाजी करत आलाय आपल्या संघासाठी. आणि नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ओंकार टवटे. या मोसमातला हा सुद्धा एक चांगला वेगवान गोलंदाज आहे. त्यावेळी चषकामध्ये सुद्धा त्यांनी गोलंदाजी केली, सोनार सिद्ध चषकामध्ये सुद्धा गोलंदाजी केली आणि आता तो सोनार सिद्ध करंडक मध्ये सुद्धा गोलंदाजीसाठी तयार आहे. राजू वाघमारे ऑन स्ट्राईक. हा या वेळेला पाहिलं तर चेंडू गुडल्या स्पॉट वरती पडला. चेंडू पाहिलं तर पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होते, तत्पर एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळते. अर्थातच राजू वाघमारे याला एक चालाक चतुर असा हा फलंदाज आहे. त्याने एकेरी धावेमध्ये एक धाव दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं. अर्थातच ओंकार टोटे याच्या डोल्यात देखत एक दिवसात ढवल्यात चोरी केली. अर्थातच 2 धावा, दोन्ही धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 40 या धावसंख्येवरती. राजू वाघमारेसाठी, सूरज पवार साठी पारितोषिक आलंय. या वेळेला मोठी चूक होते. या वेळेला चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार. धावा मिळतील 4.
अर्थातच मैदानाच्या आतमध्ये एक चूक करते सुमित वाडकर. आपण जर पाहिली ना तर पहा त्याची गॉगल, त्याची कॅप आणि त्याची शूज अक्षरशः विराट कोहलीची आठवण करून देणारी त्याची जर्सी. या वेळेला पुन्हा एकदा राजू वाघमारे ऑन स्ट्राईक. या वेळेला आपण जर पाहिलं तर एकाच धावेवरती समाधान मानावं लागतोय. एकने धावसंख्येमध्ये होते वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल उमेश दादा 45 जर्सी नंबर 45 रोहित शर्माची जर्सी नंबर. तोच आकडा मैदानाच्या आतमध्ये धाव फलकावरती लगावला गेला आहे. या मॅच मध्ये गोलंदाजांकडून गोलंदाजी चांगल्या पद्धतीचे होते, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ त्यांना मिळत नाही. जिथे 1 रन आहे तिथे 2, जिथे 2 आहेत तिथे चौकार. त्या टीमचे कॅप्टन निकेत मुंडेने देखील कॅल्क्युलेट केलं असेल की या मॅच मध्ये एक्स्ट्राच्या धावा किती गेल्या असतील. गोलंदाज ओंकार तवटे वैयक्तिक पहिल्या संघाकडून 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्क करते आपण पाहतोय. जो धावीर चषक मध्ये पिंगलसाई टीम मध्ये आयकॉन म्हणून होता, खऱ्या अर्थाने या खेळाडूने देखील आत्ताच मोठी स्पर्धा जिंकून आलाय आणि आज गणराज 11 भुवनेश्वर संघाकडून आयकॉनची भूमिका साकारतोय. त्याच्याकडून देखील चांगली गोलंदाजी होताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावफल करते धावा लागल्या त्या 45. सूरज पवार ऑन स्ट्राईक. इथे देखील चांगला चेंडू, वारंवार प्रयत्न आहे सूरज पवारचा मोठे फटके मारण्याचा, परंतु चेंडू मिडल ऑफ द बॅट इथे चांगली गोलंदाजी होत असताना येत नाही. सूरज पवारच्या बॅटिंगचं जर कॅल्क्युलेट केलं तर लागोपाठचा 3रा चेंडू निर्धाव त्याच्या बॅट मधून आलाय. त्याच्या बॅटला एकही चेंडू गेल्या 3 चेंडूमध्ये स्पर्श झाला नाही. पुढचा चेंडू, इथे मोठा फटका सूरज पवारच्या बॅट मधून आलेला हा 3रा षटकार. चोवीस चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफल करते धावा लागला 51. नक्कीच इथे फलंदाजांना रोकावं लागेल. तसेच दोन्ही संघाचे संघनायक दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना आपण टॉस साठी यायचा आहे. धनगर अली आणि आर के गोलवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी विनंती असेल आपण टॉस साठी धरायचा आहे. धनगर अली विपक्ष आर के गोलवाडी दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना आपण टॉस साठी राहायचा आहे. सामना हा 5 षटकांचा असेल. दोन्ही संघाच्या संघाने नोंद घ्यायची आहे. हे 6 चेंडू झाल्यानंतर आपण टॉस साठी यायचं आहे. धनगर अली रोहा आणि आर के गोलवाडी टॉस साठी आपण तयार राहायचं आहे. वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून शेवटचा निर्णायक षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती जय सुटे. आल्या आल्या जोरदार प्रहार त्याच्या गोलंदाजीवर करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, परंतु या वेळेला कोणतीही चूक नाही. राजू बाद. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता, परंतु त्याला शॉर्ट ऑन पुल करण्याचा देखील प्रयत्न होता राजू वाघमारेचा, परंतु गोलंदाजी नक्कीच चांगल्या पद्धतीची होत असताना आपण पाहतोय. चेंडू मिडल ऑफ द बॅट येत नाहीत. 5च्या 5 षटकार आपण पाहत होतो, जिथे सूरज पवारचे 3 षटकार शंतनू अष्टिवकरचा 1 षटकार आपण पाहिला. खऱ्या अर्थाने ते षटकारच ते बॅट मधले चेंडू क्लिअर झालेले आपण पाहिले. नंतर जे चांगल्या टप्प्यावरचे चेंडू होते ते खऱ्या अर्थाने फलंदाजाला समजले देखील नाहीत आणि त्याच रीतीने 4 फलंदाज देखील बाद झाले गोलंदाजांकडून. अजूनही 5 चेंडूंचं खेळणं बाकी. नक्कीच हे 5 चेंडू निर्णायक असतील. सूरज पवार 14 चेंडू आणि 31 धावांची नाबाद खेळी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पुढचा चेंडू जय सुटे. सूरज पवारांना स्ट्राईक. इथे देखील चांगला चेंडू चांगल्या टप्प्यावर पडल्यानंतर आपला वेग दाखवतोय जय सुटे मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये, आणि खऱ्या अर्थाने ते गरजेचं देखील आहे गणराज 11 भुवनेश्वर संघासाठी. सूरज पवार चांगला फलंदाज आहे, नक्की आहे. यंदाच्या सीझन मध्ये तो देखील भन्नाट फॉर्म मध्ये आहे, परंतु जय सुटे देखील दाखवून देतोय की ग्रामीण असोसिएशन मध्ये मी देखील चांगल्या पद्धतीच्या गोलंदाजीच्या फॉर्म मध्ये आहे. इथे देखील चांगला चेंडू, जोरदार अपील देखील त्या ठिकाणी. सूरज पवार बाद. 16 चेंडू 31 धावांवर.
थँक्यू डीजे. आपण जर पाहिलं तर आधीच्या सुरुवातीच्या उमेश दादा पहिल्या 1 ते 2 षटकामध्ये धावा येत होत्या, मात्र नंतर धावा त्यांनी रोखून ठेवल्यात. अर्थात जय असेल, नंतर ओमकार टवटे सारखा गोलंदाज असेल, कारण की एक मोठे खेळाडू आहेत, मोठी टुर्नामेंट खेळून आलेला फलंदाज ऑलराऊंडरची भूमिका त्यांनी पिंगलसी संघाकडनं निभावली आणि संघाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा पटकावून दिलं होतं. तो ओमकार टवटे त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जय सुटे सुद्धा चांगली कामगिरी करतोय, कारण की असं वाटलं होतं मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करेल, मात्र थोडं कुठेतरी रोख लावण्यामध्ये यशस्वी ठरलाय गणराज इलेव्हन संघ. नक्कीच रुपेश दादा, शेवटचे जे 2 षटकं झाले ते त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली, जिथे ओमकार तवटेने देखील चांगली गोलंदाजी केली आणि या षटकामध्ये देखील विजय शेडगेचा देखील आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिडल ऑफ द बॅट नाही आणि अजून एक निर्धाव चेंडूची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जय सुटेकडून आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ झाला या ओव्हरमध्ये, जिथे एकही धाव खर्च देखील झाले नाही जय सुटेकडून. खऱ्या अर्थाने गोलंदाजीची धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन गोलंदाजी करतोय. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू पासून थोडासा लांब होता आणि 1 रन दोन्ही फलंदाजांकडून कंप्लीट होईल. एकेरी धावेने या षटकाचं खातं ओपन होते, म्हणजे पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 1च धाव खर्च झाले जय सुटेच्या. आतापर्यंत धावफल करते धावा आहेत त्या 52 धावा. दर्या किनारा अष्टमी संघाच्या पहिल्या 3 षटकामध्ये कुठेतरी वाटत होतं की धावसंख्या 75-80 ला देखील क्रॉस करेल, परंतु नंतर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि कुठेतरी 52 या धावसंख्येवर रोखलंय समोरच्या टीमला. शेवटचा चेंडू नादिर ऑन स्ट्राईक. नादिरच्या बॅटमधून मोठा फटका आला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, झेल होईल की नाही? अजून एक झेल सुटतोय. 2 रन कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी देखील त्या ठिकाणी असेल, परंतु तिथे देखील थोडासा पंबलिंग आणि 3 धावा. 55 आणि 30 चेंडू आणि 56 धावांचं आव्हान दर्या किनारा अष्टमी संघाला या गणराज इलेव्हन भुवनेश्वर संघाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. अर्थात एक चांगला झेल होता, मात्र त्या ठिकाणी सोडला आणि जिथे एकही धाव होऊ शकली नसती तिथे 3 धावा मिळाल्या. ह्या 3 धावा संघासाठी एक संजीवनी देणाऱ्या धावा असतील अर्थातच. हॅलो, तर 55 धावा आणि 56 धावांचा मात्र पाठलाग करताय गणराज भुवनेश्वर संघाला. तोपर्यंत आपण जाऊया टच कडे. तर निलेश मस्कर यांच्या शुभ हस्ते टच केला जाईल. आपण पाहतो दोन्ही संघाचे संघनायक, एक साईडला बंटी पातेकर, दुसऱ्या साईडला आमचे मित्र ओमकार, हे 2 संघनायक आपण इथे आलेले आहेत. सकाळच्या क्षेत्रामध्ये दोन्ही संघांनी आपण पाहतो खूप सारी मेहनत घेतलेली आहे. एक साईडला धनगर आणि रोहा, तर दुसऱ्या साईडला आरके गोलवाडी, या 2 बलद संघांमध्ये सकाळी संघर्ष पाहिला आणि आता मात्र आमने सामने असणार आहेत. तर मात्र कोण मारणार बाजी, कोण जाणार तिसऱ्या फेरीमध्ये, यासाठी आपण सर्वप्रथम टच केला जाणार आहे. निलेश मस्कर या आपल्या शुभ हस्ते इथे टच केला जाणार आहे. 5 षटकांचा सामना असेल, 2 पॉवर प्लेचे षटक आणि कंपल्सरी चेसिंग कॉल असेल. धनगर अली संघाचा कॉल आहे. हेड इज द कॉल, टेल. आरके गोलवाडी संघाच्या बाजूने टच झालेला आहे, त्यांच्या झोलीमध्ये टच पडलेला आहे. काय सांगशील सर्वप्रथम निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग घेऊ आणि फिल्डिंग तुम्ही घेणार तर किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल धनगर आणि रोहा संघ? कारण सकाळी सुद्धा त्यांनी चांगली आपण पाहते कामगिरी केली होती. बोरगड संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. लक्ष नक्कीच असेल रोहामध्ये तुम्ही संघात, तर किती टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल तुमचा? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि कोणतं आव्हान असेल की त्याला लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न असेल? जय जय पाटील. नक्कीच जय पाटकर एक नवीन उगवता खेळाडू आहे, त्याच्याबद्दल 2 शब्द काय सांगशील? चांगला खेळाडू आहे आणि यंदा फॉर्म मध्ये पण आहे तो. तर नक्कीच जयला नक्कीच लवकर प्रयत्न असेल. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. तर आपण पाहतो बंटी तुमच्या विरोधात पुन्हा एकदा टाच केला. इथे तुम्हाला सर्वप्रथम इथे फलंदाजी करायची आहे. आयोजन तर खूप छान आहे, कारण सोनार सिद्ध चषक करंडक ज्या नावाने आपण ओळखतो पर्व दुसरा आहे आणि या स्पर्धेत नक्की तुमचं स्वप्न असेल की या ट्रॉफी पर्यंत जायचं, परंतु आव्हान असेल आरके गोलवाडी संघाचं. किती धावा तुम्ही बनवलं तर ते तुमच्या संघासाठी सेफ राहू शकतात, हा तुमच्या डोक्यामध्ये आहे? कमीत कमी 55 ते 60 धावा. 55 ते 60 धावा जर तुम्ही केलं तर असे कोणते गोलंदाज आहेत ते ह्या धावा रोखू शकतात? आमच्याकडे गोलंदाज भरपूर आहेत. 5 गोलंदाज आहेत आमच्याकडे.
म्हणजे आम्हाला पहिली बॅटिंगच करायची होती. तर नक्की तुमच्या म्हणण्यात म्हणजे तुमच्या मनाला समाधान झालं की प्रथम बॅटिंग आलेली आहे, म्हणजे एक चांगली धावसंख्या उभा करायची आणि जो प्रेशर असेल तो आपण आरके गोलवर संघाकडे टाकायचा आहे. तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला. दोन्ही संघाची रणनीती आपण पाहिलेली आहे. तर टॉस जिंकला आरके गोलड या संघाने आणि प्रथम फील्ड यांनी स्वीकारलेली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्यात धावीर रहा रुपेश. शंतनू आष्टीवकरसाठी अमर चावरेकर यांच्याकडून 200 आणि सूरज पवार याच्यासाठी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. मॅच संपल्यानंतर ते घेऊन जायचं आहे. तर आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि सर्व खेळाडूंचं मी पुन्हा एकदा सोनार सिद्ध करंडक 2022 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. खूप सारी मेहनत घेतली या आयोजकाने आणि जो स्वप्न पाहिलं होतं ते पुन्हा एकदा आपण पाहतो ते आपल्या समोर दाखवलं गेलेलं आहे. सिद्धांत मोरे आणि त्यांची सर्व कमिटी, सर्व त्यांचे मेंबर आपण पाहते खूप सारी मेहनत घेतली. चांगले आकर्षक ट्रॉफी असतील, बरेच बक्षीस आहेत, सायकल स्पोर्ट आपण पाहिजे देण्यात आलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना जिथे आपण पाहिलं तर अष्टमी या संघाने 5 गडी गमून मात्र 55 धावा इथे बनवल्यात आणि 56 धावांचा मात्र इथे पाठलाग करायचा आहे तो गंधराज 11 भुवनेश्वर संघाला. सलामीचा सलामीचे 2 फलंदाज आपण पाहतो. तुषार कांबळे मात्र स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला त्याला साथ देईल तो फलंदाज सुयश काणेकर आणि गोलंदाजीचा भार सांभाळतो तो विजय शेडगे. विजय नावामध्ये दम आहे. एक चांगला गोलंदाज आपण पाहिला जिथे धावीर रोहा आणि रोहा असोसिएशन जेव्हा मॅच खेळली गेली त्या विजयाने काय गोलंदाजी केली होती. खऱ्या अर्थाने रोहा असोसिएशनला मात्र रोखण्यामध्ये यांनी चांगलं काम केलं होतं, परंतु आता ते विसरायचं आहे आणि इथे मात्र आव्हान असेल ते तुषार कांबळे ज्याने आपण पाहतो या 2022 मध्ये एक जबरदस्त फॉर्म मध्ये आहे ते तुषार कांबळे स्ट्राईकवर. पहिला चेंडू मात्र कव्हरच्या वरून ढकललाय सीमा लगोलग आणि मात्र चेंडू जाईल 1 2 3 and 4 4 धावा. कारण आपण पाहतोय तर ह्या स्पर्धेसाठी हा जो चषक आहे आपण पाहतोय समोर ठेवला निलेश मस्कर आणि त्यांच्या सर्व कमिटी मेंबर्सने. कारण ज्याच्या ज्याच्या मनात बसलं त्यासाठी तुम्हाला इथं संघर्ष करावा लागेल, तुम्हाला इथं मेहनत करावी लागेल. जरा चषक पाडे पुन्हा एकदा आपण पाहतोय पॉइंट मध्ये एक जबरदस्त असेल आणि तुषार कांबळेची खेळी समाप्त. तर पहिल्या चेंडूवर आपलं अकाउंट ओपन केलं असं वाटलं होतं की नक्कीच ही ओव्हर मोठी होईल, परंतु आपल्याला माहिती होतं विजय शेडगे एक चांगला गोलंदाज आहे. एक चिकट गोलंदाजी करण्यामध्ये त्याची एक गुणवत्ता आहे, एक आक्रमक गोलंदाज आहे, एक दर्जेदार गोलंदाज असं आपण त्याचं नाव घेतलं जातं. पहिल्या चेंडूवर 4 धावांनी एक चांगला फलंदाज, एक क्वालिटीचा फलंदाज त्यांनी मात्र इथं बाद केलं. तुषार कांबळे मात्र इथं बाद होते. 28 चेंडू शिल्लक आहेत, 52 धावांची अजून सुद्धा गरज आहे. मैदानच्या आतमध्ये येते तो मात्र स्टीफन आणि सुयश ही जोडी मैदानामध्ये असणारे अजून सुद्धा खूप सारं अंतर आहे. 28 चेंडू आणि 52 धावांची गरज, 56 धावांचा इथे पाठलाग केला जाते. विजय शेडगेच्या हातामध्ये चेंडू, पहिल्या चेंडूवर 4 धावा, दुसऱ्या चेंडूवर मात्र कमबॅक केला आपल्या संघासाठी. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे तुषार कांबळे जर राहिला तर हे मॅच सहजपणे घेऊन जाऊ शकतो. तर तिसरा चेंडू मात्र फेस करेल तो मात्र स्टीफन. आपल्या षटकामध्ये तिसरा चेंडू, ओहो पुन्हा एकदा मोठा फटका फसतो. चेंडू हवेत, शत्रक्ष नक्की तिथे येते. झेल होणार का? झेल मात्र धरतीला दान, जीवन दान आणि मात्र इथे मिळतील 2 धावा. स्टीफनला मात्र नक्कीच अंदाज मला वाटते आला नाही आहे आणि मात्र या 2 धावा. धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल, धावसंख्या होती ती 6 धावा.
27 चेंडू शिल्लक आहेत. 50 धावांची गरज आहे. सोनार सिद्ध करंडक 2022 ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो चषक सर्वांच्या समोर आज पाहायला मिळते. खूप सारी घेतलेली मेहनत आणि या मेहनतीचं फल मात्र आज अक्षरशः आपल्याला पाहायला मिळते. जिथे गोलंदाज एक कडवी गोलंदाजी पाहायला मिळते तिक्कट माराची, परंतु तेवढा तिक्कट मारा सुद्धा पाहायला मिळते. स्टीफनच्या पुन्हा एकदा पाहिलं तर चेंडू पॉइंट मध्ये आहे, परंतु एक चोटी धाव पुन्हा एकदा घेऊन ती गंधराज 11 भुवनेश्वर संघाला. धावसंख्या 1 नि वाढेल. धावसंख्या आमचे स्कोरर रुपेश मला कळते की धावसंख्या ती 7 धावा इथे झालेल्या आहेत. अजून सुद्धा 26 चेंडू शिल्लक आहेत. 49 धावांची गरज असणार आहे ती विजयासाठी गंधराज 11 भुवनेश्वर संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न होता, परंतु आपण पाहते विजय शेडगेला सुद्धा माहिती आहे या ओव्हरमध्ये अजून सुद्धा 1 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. पहिल्या चेंडूवर चौकाराला, दुसऱ्या चेंडूवर तुषारला बाद केला. त्यानंतर पुन्हा एकदा संधी होती झेलती ते सुद्धा सुटली गेली. त्यानंतर 2 धावा स्टीफनने घेतल्या. त्यानंतर 1 धाव कंप्लीट केली. 7 धावा तर जरूर झाल्यात, परंतु पुन्हा एकदा मोठा फटका पसतोय. चेंडू हवेत. चेंडू येते काऊ कॉर्नर मध्ये आणि इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहता नक्कीच चांगला झेल आणि फलंदाज बाद. डीजेला संधी. धन्यवाद डीजे महेश मोरे. आपण पाहत आहोत तिथे तर प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय आणि आपण पाहिले तर अभिषेक इथे आपण पाहतोय स्कोरर लॅपटॉप घेऊन बसले. आमचे कॅमेरामन देवेंद्र आणि त्याचप्रमाणे पंच जर आपण पाहतो सिद्धांत मोरे आणि विनय मात्र ही पंचांची भूमिका पार पाडते. तर गोलंदाजीसाठी येते तर रोहित शिंदे आणि स्ट्राईकला असेल तो अल्पेश केर. जिथे 24 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे विजयासाठी. आपण पाहतो सरचा विचार केला रुपेश तर 12.3च्या सर इथे धावा बनवायची अजून सुद्धा काही अवघड नाहीये, परंतु इथे फलंदाज बाद होत आहे. तिथे मात्र एकाला चांगली फलंदाजी करावी लागेल. जी फलंदाजी आपण पाहतो सूरज पवार याने आपण पाहतो तब्बल 31 धावांची एक जबरदस्त केली होती, मात्र तशी एक फलंदाजी करावी लागेल. स्टीफन करणार की अल्पेश केर करणार. येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 49 धावांची गरज. गोलंदाजीचा भार संपलेल तर मात्र रोहित शिंदे 49 धावा बनवायच्या. 56 धावांचा पाठलाग केला जातोय. पुढे चेंडू आपण पाहतो ऑन साइडला ट्रॅव्हल केला जाईल. पाहायचा आहे 1 धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला तर मिस फिल्डिंग. त्याच दरम्यान मात्र इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने आपलं अकाउंट मात्र ओपन केलं. पुण्याला तिसऱ्या धावाचं मानस होणार का नाही. 2 या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या आमचे स्कोरर रुपेश आम्हाला कळली धावसंख्या झालेली आहे ती मात्र 9 धावा इथे झालेल्या आहेत. 23 चेंडू शिल्लक आहेत आणि 47 धावांची गरज आहे. इथे मात्र नक्कीच एकाला तरी एक मोठे फटके मारावा लागतील. एक मोठी तर नाहीतर एक छोटी पार्टनरशिप मात्र इथे बनवायला लागेल. गंधराज 11 संघाला जी पार्टनरशिप आपण पाहिलं प्रत्येक अष्टमी संघ बनवत होता ती पार्टनरशिप इथे बनवावी लागेल, कारण अजून सुद्धा 47 धावा बनवायचे. 23 चेंडू मात्र इथे शिल्लक आहेत. सोनार सिद्ध करंडक 2022 या स्पर्धेचं आज पहिला दिवस. आपण पाहतोय तर बरेच बक्षीस आहेत. मग तसेच उमेशजी खैरे यांच्याकडून आपण पाहतोय रोहितसाठी बक्षीस आलंय. जर विकेटची हॅट्रिक घेतली तर 200 रुपयाचं बक्षीस आहे उमेश खैरे यांच्याकडून. ओहो पुन्हा एकदा एक देखना स्ट्रोक मात्र पाहायला मिळेल. चेंडू सरळ जाईल सीमा पार. दे धक्का घे चक्का. डीजेला संधी. तर आपण पाहिलं तर इथे आता मात्र समीकरण बदलतोय. धावसंख्येने सुद्धा आकार बदलतोय. धावसंख्या होती ती 15 चेंडू शिल्लक आहेत. 22 विजयासाठी 41 धावांची अजून सुद्धा गरज आहे. प्रत्येक चेंडूवर मात्र आता सागर बोबडची नक्कीच रणनीती असणार आहे. काय टर्निंग पॉईंट ठरू शकतो, कारण 22 चेंडू आणि 41 धावांची गरज रुपेश.
तद्वर आपण पाहिलं तर व्यासपीठावरती अप्पा म्हात्रे यांची सुद्धा या सोनारसिद्ध करंडकला उपस्थिती लावली आहे, तरी मी त्यांचं शब्द सुमनाने स्वागत करतो. पुन्हा एकदा एक मोठा फटका जरूर लागला, परंतु संतनू अष्टविकेट नक्कीच आडवा असणार आहे आणि मात्र इथे फलंदाज अल्पेश खेर मात्र बाद. डीजे रसन तर आपण इथे सामना पाहत आहोत. पहिल्या फेरीमधला अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. 21 चेंडू शिल्लक आहेत. 41 धावांची गरज असणार आहे. सिद्धूला पाणी घेऊन जायचंय. 3 चेंडू झाल्यानंतर नक्कीच पाठवू आम्ही पाणी. 3 चेंडू झाल्यानंतर पाणी घेऊन जायचंय. तयार राहा आमचे पाणी वॉटर सप्लायर, आपण तयार राहायचंय. 3 चेंडू नंतर लगेच पाणी घेऊन जा. 3 ओव्हर 2 ओव्हर झाल्यानंतर पाणी आपण तयार ठेवायचंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल तो मात्र निखिल आणि स्टीफन ही जोडी मैदानामध्ये आहे. की घातकी फलंदाज आहे ते दोन्ही फलंदाज असं आपण म्हणूया, परंतु लक्ष आज पाहिलं ना तर 21 चेंडू आणि 41 धावा इथे बनवायच्या आहेत. जर हे दोन फलंदाज जर चालले तर नक्कीच यांच्या बॅटिंगमधून येणारा फटका हा खूप महत्वाचा असेल. काय रणनीती असेल पाहायचं आहे स्टीफन आणि निखिल याची, कारण अजून सुद्धा 41 धावांची गरज आहे. 21 चेंडू अजून सुद्धा बाकी आहेत ते अष्टमी संघाकडून. गोलंदाज आपण पाहतो दुसऱ्या क्षेत्र प्रगतीवर आहेत. 3 चेंडू झालेत. 4था चेंडू असेल रोहितचा. पुन्हा एकदा बॅटची जरूर कट लागले. बॅटची एज घेऊन चेंडू सरळ लॉंग स्टॉप. 4 धावा स्टीफनला मिळतील. 4 धावा. चार या धावसंख्येने संघाचे धावसंख्येचा पुन्हा एकदा आकार बदलते. धावसंख्या थोडीशी वधार ते इथे मात्र आपण पाहतो ते 19 धावा मात्र इथे झालेल्या आहेत. 20 चेंडू आणि 37 धावांची गरज. 20 चेंडू 37 धावा. 37 धावा 20 चेंडू शिल्लक. कोण जिंकणार? अष्टमी की गंधराज? गंधराज की अष्टमी? पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न होता. खोलात टाकला होता. गतीमध्ये परिवर्तन केला रोहित शिंदे याने. 19 चेंडू आणि 37 धावांची गरज. 1 चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. अजून सुद्धा 1 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत रोहित याने. मात्र धावा खर्च केल्या त्या 12. एक गडी मात्र बाद केला होता रोहित याने. येणारे 19 चेंडू विजयासाठी 37 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका मारचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. शतक मात्र इथे समाप्त. 12 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर गंधराज 11 संघाची धावसंख्या येते मात्र 2 गडी बाद 19 धावा. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी पळत्या 37 धावा. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. तसेच राजेंद्रजी मोरे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. नक्कीच आपण पाहतो कुठलीही स्पर्धा असतो आणि आमचे गावचे दाटाव गावचे ग्रामस्थ मंडळी म्हणजे ज्येष्ठ असतील सर्व आपण पाहतो तरी या 4 दिवस नक्कीच त्यांचा इथे या स्पर्धेसाठी त्यांचं आगमन झालं. मी विनंती असेल आपण या. आपलं सहर्ष स्वागत 2022 मध्ये या चषकामध्ये. तर 18 चेंडू आणि 37 धावा. आता आपण पाहिलं तर अजून सुद्धा 12 पॉईंट त्यांची सरासरी इथे लावायची आहे. अजून सुद्धा मॅच जर आपण पाहिली ना रुपेश तर गंधराज 11कडे आहे, कारण 12ची सरासरी इथे आखायची आहे. पर ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर कमीत कमी 20 ते 15 धावा घेतल्या जातात. अशी कोणती ओव्हर आहे त्याच्यावर मात्र स्टीफन आणि निखिल मात्र प्रहार केला जाणार. आता आपण बघतो वैयक्तिक दुसरं आणि सांगाडीत तिसरं पुन्हा एकदा विजय शेडगे वर मात्र इथे जबाबदारी दिलेली आहे, जिथे 18 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. आपण जर पाहिलं तर पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी विजय शिडगे आला आणि त्याने फक्त 7 धावा खर्ची घातल्या आणि 2 मोठे खेळाडू मैदानाच्या बाहेर पाठवले. तदनंतर मात्र रोहित शिंदे सारखा एक धडधाकट गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याने सुद्धा एक गडी तंबूच्या आश्रयाला पाठवला आणि 12 धावा खर्ची घातल्या. एवढं तसं पाहिलं तर निश्चितच दोन्ही खेळाडूंनी चांगली गोलंदाजी केली आणि वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अर्थातच विजय शिडगे यांनी रहा ग्रामीण असोसिएशनला अक्षरशः पाणी पाजलं. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये या सोनार सिद्ध करंडक मध्ये गोलंदाजीसाठी तयार होतोय. तर 18 चेंडू आणि 37 धावता तर लक्ष खूप मोठा आहे. अजून सुद्धा आपण पाहूया 12ची सरासरी
आकाशच्या पॉइंट पुन्हा एकदा मोठा फटका फसतोय. चेंडू हवेत झेल इथे घेतला जाणार का? नक्कीच स्वतः गोलंदाज विजय शेडगे मात्र पकडत झेल. निखिलची खेळी मात्र इथे समाप्त. तर आपण पाहिलं तर इथे मात्र आता मात्र तिसरा धक्का चौथा धक्का असेल तो भुवनेश्वरी या संघाला. परंतु आपण पाहतो त्यांच्याकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. ओमकार तवटे नक्कीच आपण पाहतो 10वी चषकामध्ये वायसीसी पिंगलचे संघाकडून नेतृत्व करत असताना आपण पाहतो एक ऑलराऊंडर म्हणून आपण पाहतोय त्याची भूमिका पाहिली होती. रुपेश एक जबरदस्त त्याने कामगिरी केली होती. परंतु आता पुन्हा एकदा आयकॉन आहे आणि सोनार शुद्ध करंडक 2022 मध्ये सुद्धा चमकणार का? कारण 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 37 धावांची अजून सुद्धा गरज आहे. स्टीफन मात्र स्ट्राईकला असेल पूर्ण. आता दारुमदार असेल ती स्टीफनच्या खांद्यावर. कारण जर 37 धावा बनवायच्या असेल तर स्टीफनच्या बॅटीत येणारे धावा या खूप महत्वाच्या आहेत. आणि आडव्या बॅटने केला फटका बसतोय. चेंडू हवेत आणि इथं मात्र सूरज पवारने काय केलाय? रुपेश ही मॅच आहे, ही कॅच होती का ही मॅच? हा येणारा वेळ सांगेल. 2 धावा. नक्कीच संतनूला माहिती आहे या कॅचचं महत्व काय आहे. स्टीफन नावाचं वादळ इथं आता मात्र पाहायचं आहे. सूरजला जीवनदान मिळालं होतं आणि त्याने जे झोल सोडलेलं आहे. सूरजला जीवनदान मिळालं. सूरज याने मात्र खूप धावा बनवल्या होत्या. अक्षरशः गोलंदाजांना कुठून काढलं होतं. 16 चेंडू विजयासाठी 35 धावांची गरज. जीवनदान स्टीफनला दिलं गेलंय. पाहायचं या जीवनदानचा किती फायदा घेतो. ओहो पुन्हा एकदा मोठा फटका फसतोय. जीवनदान जरूर मिळाले परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय तर काऊ कॉर्नर मिडल मध्ये फलंदाज बाद. रुपेश आता कुठं सूरज पवार म्हणेल सुटलो बाबा. जर ही मॅच घेते नक्कीच माझ्या मुले मॅच घ्यायची. परंतु नक्कीच सूरजने थोडीशी आता मोकळी हवा घेतली असेल कारण स्टीफन मात्र इथं बाद होते. 15 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावांची गरज. आता मात्र पूर्णपणे ओमकार तसेच जितू बामणे एक क्रिकेटमधील महत्वाचं नाव ज्याचा आपण पाहते आदराने घेतला तर जितू बामणे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. जितू बामणे तर 15 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. आता मात्र आपण पाहते ओमकार आणि निकेत ही जोडी मैदानात आहे. अजून सुद्धा मॅच संपलेली नाही कारण 15 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावांची गरज आहे. मोमेंटन मात्र इथे बदलायचा आहे. जो मोमेंटन आपण पाहते अष्टमी संघाच्या बाजूने विजयने झुकवलाय तो मोमेंटन मात्र इथे बनवायचा लागेल तो ओमकार आणि निकेत याला. कारण स्टीफनला जीवनदान मिळालं परंतु स्टीफनला पुन्हा एकदा आपल्या जाल्यामध्ये फसवलं विजय आणि इथे मात्र आपण पाहतो चांगला झेल पकडला तो नादिर याने. कारण क्रिकेटमध्ये म्हणतात ना पकडोगी कॅच तो बोलोगी झक्कास. पुन्हा एकदा आपण पाहता चेंडूने मात्र ट्रायल होतो. चेंडू सरळ लॉंग स्टॉपच्या दिशेने जाईल. रोहित मात्र चेंडूच्या पाठीत मात्र इथे काय फिल्डिंग रोहित कडून पाहायला मिळालेली आहे. एकच धाव मात्र. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या आमचे स्कोर सांगतील की 22 धावा इथे झालेल्या आहेत. 14 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. इथे जोपर्यंत एक षटकार किंवा एक चौकार येत नाही तोपर्यंत या मॅचचं चित्र बदलणार नाहीये. परंतु आपण पाहते काय गोलंदाजी करते विजय शेडगे. कोणतीही मात्र चुकी करत नाही. एक अचूक टप्पा गतीमध्ये आपण पाहते सातत्याने तो परिवर्तन सुद्धा करतोय. विघात टाकलेला चेंडू आडव्या बॅटने केला. चेंडू सरळ पाहायला आपण त्याला बॅकवर्ड क्षेत्रामध्ये जाईल. सूरज पवार नक्कीच तिथे येईल. जोपर्यंत फेक करतो पण मात्र एकच धाव. 13 चेंडू आणि 33 धावा. 13 चेंडू शिल्लक. समीकरण मैदानच्या आतमध्ये मॅच चालू आहे. गंधराज 11 भुवनेश्वर विपक्ष आहे. अष्टमी कोण जाणार दुसऱ्या फेरीमध्ये कोण दाखल होणार यासाठी हा संघर्ष जिथे 13 चेंडू आणि 33 धावांची अजून गरज असणार आहे ती गंधराज 11 भुवनेश्वर या संघाला. ओहो पुन्हा एकदा खोला टाकायचा प्रयत्न परंतु थोडस दिशाहीन गोलंदाजी आणि हा मात्र वाईट चेंडू असेल. एक धाव मात्र इथे जरूर मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या आमच्या स्कोरांपैकी धावा झालेल्या आहेत त्या 24 धावा झालेल्या. 13 चेंडू आणि 32 धावांची गरज. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल या तिसऱ्या ओव्हर मधील.
पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फर्स्ट चेंडू जाईल डॉट. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज. सरासरीचा आपण विचार केला तर पर ओव्हर मध्ये 16 धावा इथे बनवायच्या आहेत, म्हणजे एक चौकार आणि एक षटकार अपेक्षित असेल गणराज 11 भुवनेश्वर सांगायला. आता मात्र हे दे निकेत आणि ओमकारला आपल्या हात खोलावे लागतील, इथे मात्र बाजवा खोलावा लागतील. या ओव्हर मध्ये जर हे मॅच जिंकायचे कमीत कमी 16 धावा किंवा 17 धावा, 18 धावा, 20 धावा इथे शोधाव्याच लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर. सोनार सिद्ध करंडक 2022 ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो सामना सर्वांच्या समोर आज मात्र इथे पाहायला मिळते. काय चषक मात्र इथे शोधले गेलेले आहेत धाटाव संघाकडून. आपण पाहतोय मग चौकारांचा बादशाह असेल, षटकारांचा आदिलशाह असेल, विकेट टेकर गोलंदाज यांना सुद्धा आपण पाहतो इथे बक्षीस लावले गेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आपण पाहिलं तर इथे स्पोर्ट्स सायकल आहे आणि मालिका वीरसाठी आपण पाहतो LED सुद्धा दिल्या जाणार आहेत. त्यानंतर प्लेअर ऑफ द डे, बरेच बक्षीस आहेत. नक्कीच फक्त तुम्हाला मेहनत करायची आहेत आणि या बक्षिसा पटकावायचे आहेत. अजून सुद्धा नक्की त्यांच्या डोक्यामध्ये बरंच काही चालत असेल सिद्धू आणि निलेशच्या आणि त्यांच्या कमिटीच्या डोक्यामध्ये, परंतु आपण त्यांच्याकडे वेळ नव्हता. परंतु उद्या सुद्धा आपण पाहत की कोणत्या एखाद्या नवीन काही बक्षिसा असणार आहेत का. परंतु इथे पाहायचं 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. निकेतला मात्र इथे एकाला तरी जबाबदारी स्वीकारायला, एकाला तरी इथे जोखीम घ्यावी लागेल. जोखीम घ्याल तरच तुम्ही नक्कीच हिरो व्हाल. संतनू मात्र येतोय. संतनूच्या पहिला चेंडू प्रहार चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने ट्रायल होईल. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू हाताला लागेल. त्याच दरम्यान मात्र इथे 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे होईल. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होती ती मात्र 26 धावा. 11 चेंडू आणि 30 धावांची गरज. संतनू श्रीकांत मोरे यांच्याकडून जर संतुलने विकेटची हॅट्रिक घेतली तर 200 रुपयाचं बक्षीस आहे संतुलसाठी. 11 चेंडू आणि 30 धावा. त्याच दरम्यान आपण पाहतो जर पंचांचा इशारा असेल वाईट. 11 चेंडू आणि 29 धावा, एक षटकार. या मॅचचं चित्र बदलेल. दक्ष असे पंच सिद्धांत मोरे आणि त्याला साथ देते ते विनय असे पंच आम्हाला लाभलेले आहेत या स्पर्धेसाठी. स्वतः आयोजक आहेत आणि आपण पाहतो एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे संतुलन सुद्धा चांगली गोलंदाजी करावी लागेल. काय गोलंदाजी केली विजय शेडगेने, मात्र आपल्या 12 चेंडूमध्ये जबरदस्त कामगिरी केली आणि रोख लावलं ते गणराज 11 भुवनेश्वर या संघाला. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु आता आपण पाहतो तर चेंडू सरळ जातोय. राजूच्या हातामध्ये कोणतीही धाव नाहीये. 10 चेंडू आणि 29 धावा. 29 धावा 10 चेंडूची लक्ष समीकरण मैदानाच्या आतमध्ये, जिथे 56 धावांचा पाठलाग करतोय गणराज 11 भुवनेश्वर संघ. पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना. दुसऱ्या फेरीमधला 2 वाघांची टक्कर आपण पाहणार आहोत. RK गोलवाडी विपक्ष धनगर आणि रोहा. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल ती प्रेक्षक वर्गाला. पुन्हा एकदा मोठा फटका मारचा प्रयत्न, पंचांचा इशारा असेल वाईट. 10 चेंडू आणि 28 धावा. काय लिहिलं या मॅच मध्ये, एक कधी आपण पाहतो वाईट जाते कधी डॉट जातोय, परंतु एक षटकार या मॅचचं चित्र बदलणार आहे. चित्र बदललं जाणार काही सुद्धा पाहावं लागेल. 10 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे गणराज 11 भुवनेश्वर या संघाला. 56 धावांचा पाठलाग करतोय निकेत आणि ओमकार ही जोडी मैदानामध्ये. संतनू अष्टविकेट मात्र इथे गोलंदाजीचा भार सांभाळतोय. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. इथे मात्र आपण पॅटल रंगलंय, जिथे एक साईडला वाईट कधी डॉट. 9 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. वारंवार आपण पाहतोय तर इथे मात्र फक्त वाईटच्या स्वरूपामध्ये धावा दिल्या गेल्या. संतूनकडून बॅटीने एकही धाव मात्र इथे आलेला नाहीये. 9 चेंडू आणि 28 धावांची गरज. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय नक्कीच पुढे फुटबॉलचा उपयोग केला. चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये जाईल. एक धाव तर कंप्लीट केली, दुसऱ्या धावचा इथे प्रयत्न केला आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 30 धावा. 8 चेंडू आणि 26 धावा. रुपेश, या 2 चेंडूमध्ये एक मोठा फटका आला ना तर या मॅचचं चित्र बदलेल आणि ते अपेक्षित असेल प्रेक्षक वर्गाला, कारण 8 चेंडू आणि 26 धावा. निश्चितच निकेत हा एक चांगला फलंदाज आहे, त्याच्याकडनं अपेक्षा असणार आहे. त्या अपेक्षांना सार्थ अशी फलंदाजी करतोय. चेंडू सरळ जाईल सीमारेषे, 5 धावा मिळतील 4. डीजे काहीतरी वेगळाच प्रयत्न होता संतनूचा आणि आपण पाहतो लो फुलला चेंडूचा सरळ भिरकावला. फाईन लेजन 4 धावा मिळाले. धावसंख्या 4 ने वाढेल.
आता मात्र 7 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. मॅच आपण बघतोय दोन्ही साईडून ओपन आहे अजून सुद्धा. ना अष्टमी संघ जिंकलाय ना गंधरा जिल्ह्याने हारलाय आणि गंधरा जिल्ह्याने जिंकलाय ना अष्टमी संघ हारलाय. 7 चेंडू आणि 22 धावा. मॅच मात्र इथे रंगलेली आहे. या मॅच मध्ये काय लिहिलंय, कोण जिंकणार या मॅच मध्ये, कोण ठरणार बाजीगर. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. या चेंडूवर बरंच काय आहे. या चेंडूवर जर चौकार षटकार आला ना तर ही मॅच रंगेल आणि खऱ्या अर्थाने मात्र एक बिग हिट चेंडू मध्ये हो, परंतु त्याच दरम्यान आपण पाहतोय तर ही ते फलंदाज बाद होणार आहे. डीजेला संधी. धन्यवाद. पहा आणि आपण पाहिलं तर फिल्डिंग ही खूप महत्वाची आहे असं का म्हणतात. जर आता आपण पाहतो फिल्डिंग मध्ये बदल केला होता, पण तो सागर बोबड म्हणतोय नाही आहे तिथे खेळाडू मला ठेवायचाच आहे आणि नक्कीच तो ठेवल्यामुळे 4 धावा नाही तर मी म्हणेन 6 धावा वाचल्या. समीकरण मात्र इथे बदलते. समीकरण आपण पाहतो तर मात्र 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. कंपल्सरी धावा इथे बनवायची आहे. तिथे कंपल्सरी धावा चेसिंग आहेत. त्याच्यामुळे येणारे 6 चेंडू आणि 22 धावा इथे कंप्लीट तुम्हाला करावे लागतील. पण तो आपण पाहतो तर फाईन लेग आणि बॅकवर्ड मध्ये काय झेल पकडला. असं वाटलं की चेंडू सरळ सीमा पार जाईल. निकेतला सुद्धा वाटलं की नक्कीच माझ्या बॅटिंगमधून निघाला फटका हा 6 धावा देऊन द्याल, परंतु आपण पाहतो एक चांगला झेल आणि सागरने लावलेली फिल्डिंग जबरदस्त पाहायला मिळाली. ओमकार शेवटी स्ट्राईकवर असेल, नॉन स्ट्राईकला विकी आणि गोलंदाज सागर बोबड त्याच्या अकाउंटमध्ये आहे तब्बल 22 धावा. तर सागर बोबड 22 धावा देणार की रोखणार. ओमकार ठोकणार की त्याला रोखणार. पहिला चेंडू पंचांचा इशारा वाईट. 6 चेंडू 21 धावा. स्ट्राईकला ओमकार तेवटे, नॉन स्ट्राईकला वेगी. काय होणार या मॅच मध्ये जिथे 6 चेंडू आणि 21 धावा कंपल्सरी करायचे आहेत. एक षटकार या मॅचचं चित्र बदलेल. ओहो, पुन्हा एकदा थोडासा गतीमध्ये परिवर्तन. वाईट टाकण्याचं थोडंसं आपण पाहते. सागरने सांगितले थांबा माझ्याकडे नक्की थोडासा पेस आहे, मी त्याच्यामध्ये बदल करेल आणि हा डॉट चेंडू. 5 चेंडू आणि 21 धावा. मॅच संपलेली नाहीये. या मॅचच्या मध्ये रंगत आलेली आहे, परंतु रंगत जर भरायची असेल तर एक चौकाराने षटकार अपेक्षित आहे येणाऱ्या या 2 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतो नक्कीच खोला टाकला चेंडू. चेंडू काऊ कॉर्नर मध्ये येते. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. नाझीर तिथे आहे. काय फिल्डिंग, मात्र एकच धावावर समाधान. 4 चेंडू आणि 20 धावा कंपल्सरी करायचे आहेत. धावसंख्या 36. आपण जर पाहिलं तर फिल्डिंग करणारा जो संघ आहे ना तो अक्षरशः फिल्डिंगच्या जोरावरती आतापर्यंत डिपेंड करण्यामध्ये यश संपन्न झाले उमेश दादा. कारण की एकही त्याने कॅच आतापर्यंत मिस केली नाही आणि एकही एक्स्ट्रा रन दिल्या नाहीत. कारण की खरोखर एक कौतुकास्पद करणे ती गोष्ट आहे त्यांच्या क्षेत्रक्षणामध्ये. तर आपण म्हणतो ना की क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही फलंदाजी आणि गोलंदाजी करत असता त्याच्यापेक्षा सुद्धा महत्त्वाचं काय आहे तर फिल्डिंग. कारण काही गोष्टी आपण पाहतो तर फिल्डिंगमध्ये सुद्धा आपण जिंकतो आणि इथे आता म्हणूया की या मॅचची पूर्णपणे हवा निघून गेलेली आहे. कारण परंतु असं म्हणता येणार नाही, कारण अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल आपण जर पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे 3 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 3 षटकार लगावले जाणार का हा एक प्रश्न जरूर आहे. आणि पुन्हा एकदा मोठा फटका जरूर लगावलाय. चेंडू मात्र सरळ जाते. संतुलन अष्टके तिथे आहे. झेल मात्र नक्की धरतीला दान होईल, परंतु आपण पाहतो ही मॅच पूर्णपणे आता बदलले. मॅचने मात्र इथे कलटने घेतलेले आहे जिथे 2 चेंडू आणि मात्र 17 धावांची गरज आहे. तर दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना आर के गवळवाडी विपक्ष धनगर आणि रोहा. टॉस जिंकलाय आर के गवळवाडी या संघाने. प्रथम त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. धावीर संघाला धनगर आणि संघाला मात्र इथे प्रथम फलंदाजी करायची आहे. आणि मात्र पूर्णपणे या मॅचचं चित्र बदलले आणि विकेट सुद्धा बाद होईल. डीजेला असेल संधी. 1 चेंडू आणि 17 धावांची गरज. एक चेंडू आणि 17 धावा.
तर मॅचचं नक्कीच जाता जाता मनोरंजन होईल. 6 धावा जरुरी येतील परंतु वेळ निघून गेली आहे आणि आपण पाहतो तब्बल 1 चेंडू आणि 17 धावांची गरज असताना 11 या धावसंख्येने आपण पाहते गणराज